तर आता आलो आपण गोव्याच्या पणजी मार्केटला. स्ट्रीट मार्केट आहे, तर स्ट्रीट शॉपिंग करू, बघू आपल्याला काय ऑप्शन मिळतात. तो कैसे दिया है? माहिती आहे 450 का बॉस. नहीं बोलो ना. सब 450 का बड़ा वाला 700. रेट क्या है? 150 का 2 पीस सर. वेज मैग्नेट कुछ भी 150 का 2 पीस. गोव्यामधलं काजूसाठी असणारं स्पेशल दुकान झॅन्टेक काजू. ओके, तर आपल्याकडे आम्ही जातो आहे. तर खूप साऱ्या व्हरायटी काजू तुम्हाला बघायला मिळेल. चॉकलेट्समध्ये पण काजू असतात, सिरप आहे, कोकोनट मिल्क बर्फी आहे, काशू वडी आहे, खूप सारी व्हरायटी आहे. फराळ पण आहे. राहून आपल्या सॉल्टेड घेतल्यात, पैसे काजू घेतलेत, चिप्स घेतलेत, अजून 3 घेतले सॉल्टेडमध्ये. बघूया आपलं बिल किती होतं. तर आता आपण चाललो आहेत गोव्याचं स्ट्रीट फूड खायला. तसं मुंबईमध्ये वडापाव मिळतो, दिल्लीमध्ये छोले भटुरे मिळतात, तसं गोव्यामध्ये रस आमलेट हे खूप फेमस आहे. तर रवीच रस आमलेट आपण आता ट्राय करू गोव्यामध्ये. तर फायनली आपण पोचलो आहे रस आमलेट खायला. तर बघूया याची प्रोसिजर कशी आहे. ते दादा आहेत, त्यासाठी रस आमलेट बनवतात.
सो फायनली आपण आता खात आहोत द गोव्याचं मोस्ट फेवरेट स्ट्रीट फूड द रस्सा ऑमलेट. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं ऑमलेटवरती आपला चिकनचा रस्सा आहे आणि चिकनची ग्रेव्ही आहे, त्यावरती कांदा आहे आणि लिंबू आहे. तर आपण टेस्ट करू कसं लागतं. मोस्टली ब्रेडसोबत खातात ते. ऑमलेट बऱ्यापैकी बेक केलं आहे आणि चिकन पण ना ओव्हरकुक नाही, ते पण खूप छान आहे आणि कांद्यासोबत आणि लिंबूसोबत अजून छान टेस्ट लागते. खूप टेस्टी आहे. एक आपण जेव्हा खातो रस्सा ऑमलेट तर ते एका पर्सनसाठी एका टायमाला खूप इनफ आहे. तो जेव्हा तुम्ही जेव्हा इथे याल गोव्याला याल तेव्हा नक्की ट्राय करा. हे फक्त मी गोव्यामध्ये फक्त पणजीमध्ये खाल्लं आहे. तर पणजीमला आपल्या पणजीम मार्केटमध्ये हे मिळतं. पणजी मार्केटच्या बॅक साईडला आहे. तर इथे रवीज रस्सा ऑमलेट हे फेमस आहे. तर नक्की या आणि टेस्ट करा रवीज रस्सा ऑमलेट. तर हे दुकानचं नाव आहे भोसले फूड कोर्ट, जिकडे आपण रस्सा ऑमलेट खाल्ला आणि हे दादा आहेत त्यांनी हे बनवलं. खूप सुंदर होतं, खूप सुंदर जेवण होतं आणि हे आपला पणजीम मार्केटमध्येच आहे. तुम्हाला लक्षात ठेवा आपला रस्सा अमेरिकन टुरिस्टच्या एकदम अपोजिट.